तर आपल्या मेसच्या मुलांनी मागितली होती मला पार्टी, तर मी पार्टी म्हणून त्यांना दिली पनीरची भाजी, खीर, चपाती आणि मसाले भात. ते बोलले होते की गाडी घेतली मॅडम तर पाहिजे, तर मग मी त्यांना डब्याला हे करून दिलं होतं. तर मंडळी, आता मला माहिती आहे की तुम्हाला पण माहिती आहे की इतके करिअर बदलले तर स्थैर्य आलं इथं ह्या बिझनेसला माझ्या. तर इथे माझं व्यवस्थित काम चाललं गेलं आणि इथं मी टॉपला होत चालले जरा, नाही का, कारण की पहिल्यांदा इथं जा तिथं हे कर ते कर असं काहीच माझं होत नव्हतं, कारण की मी स्टेबल नव्हते, खूप चंचल होते. आणि मला त्याच्यावरूनच एक गोष्ट आठवते बरं का, की मी म्हणजे अभ्यासात पण असेच होते की नाही का, मी जास्त अभ्यास नाही करायचे, नाही का, अभ्यासाला वगैरे माझी जास्त नाही का प्रायोरिटी नसायची. हे सगळे कामं करून मग अभ्यासाला वेळ भेटला तर मी करायचे, नाही का, असे होते. तर मला एक आठवतं की पप्पाचे मित्र किंवा नाही का 2-3 जण गावातले असे यायचे बरं का, आणि पप्पा तुमची पोरगी काय करते असे विचारायचे. आणि मला असं वाटायचं कशाला आली आता, म्हणजे ह्यांचे मुलं वगैरे चांगले नाही का आहेत, MBBS वगैरे किंवा डॉक्टर वगैरे झालेले, चांगले करिअर लागलेले. तर आणि माझ्या पप्पाला कधी कधी वाटत असं की माझी पोरगी काय करते बाबा, की नाही का, की कुठंच नाही का हिला हे नकोय ते नकोय, सारखं नाही का बदलत राहतीय. पण पप्पा त्यांच्यापेक्षा चांगलं कमवते आता, नाही का, जरा लक्ष द्या माझ्याकडे पण. मला माझ्या पप्पाने असं कधी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलेलं मला आठवत नाही, नाही का, की म्हणजे बाकीचे करायचे आणि माझे पप्पा मला एवढे दिवस आतापर्यंत बिना लागण्याचं ठेवले. खरं बघा, म्हणजे नाही का, एवढं मी करते त्याचं कारण एकच, कारण की ना मी पहिल्यांदा जेवढा जास्त अभ्यास करायची ना त्या टायमिंगला काही शिक्षक येऊ नये ना की सांगायचे पप्पाला की नाही का अभ्यासात हुशार आहे, ऍक्टिव्ह आहे, चंचल आहे, नाही का, असं सांगत राहायचे. तर ते पप्पाला एक स्पार्क दिसत होता माझ्यात की नाही का हे 100% काही ना काही करणार. तसा सगळ्यांनाच दिसतो, तो मला पण दिसतो, पण आळस लय भरला होता माझ्यात. ते आता मी कुठेतरी साईडला ठेवायला लागले आणि माझ्या कामाला प्रायोरिटी द्यायला लागले. त्यामुळं काम पण मला प्रायोरिटी द्यायला लागले आणि त्यातले त्यात तुमच्यासारखे लोक भेटले तर मला खूप चांगली साथ भेटली इंस्टाग्रामला. त्याबद्दल तुमचं धन्यवाद.